रामकृष्ण हरी माऊली. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत होळी म्हणजे काय, होळी का पेटवली जाते आणि पारंपरिक काय महत्त्व आहे होळीचं. चला तर आपण जाणून घेऊया. जय हरी. एकेकाळी पृथ्वीवर अहंकाराने डोळे झाकलेला एक राजा होता, हिरण्यकश्यप, जो स्वतःलाच देव समजून लागला होता. त्याच्या राज्यात देवाचं नाव घेतलं म्हणजे अपराध होता. पण त्याच राजाच्या घरात जन्माला आला प्रल्हाद. लहानसा, निरागस, पण श्रद्धेने परिपूर्ण. तो देवाला पाहत नव्हता, तो देवाला जपत होता. राजाने त्याला समजावलं, धमकावलं, शिक्षा दिली, पण श्रद्धा तलवारीने कापता येत नाही. प्रल्हादाचं मन देवाच्या नावानेच धडकत होतं. राजाच्या अहंकाराला हे सहन झालं नाही. त्याने आपल्या बहीण होलिका हिला बोलावलं. तिला वरदान होतं, अग्नी तिला जाळू शकत नव्हता. होलिकाने प्रल्हादाला मांडीवर बसवलं. अग्नी पेटवण्यात आला. आकाश काळं झालं, वारा थांबला, साऱ्या सृष्टीने श्वास रोखून धरला. ज्वाळा आकाशाला भिडू लागल्या. लोकांचे डोळे पाणवले. आईच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्या अग्नीमध्ये जळत होतं काहीतरी वेगळंच. जळत होता तो अहंकार, जळत होता क्रूरता, जळत होती असत्याची मुळे. होलिका भस्म झाली. प्रल्हाद मात्र शांत उभा राहिला. श्रद्धा अग्नीपेक्षा शक्तिशाली ठरली. त्या दिवशी लोकांनी समजून घेतलं, देव सिंहासनावर नसतो, तो निरागस हृदयात असतो. म्हणून होळी पेटवली जाते. वाईट विचार जाळण्यासाठी, द्वेष, मत्सर, अहंकार, राग करून टाकण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, कारण आयुष्य फक्त जाळायचंच नसतं, ते प्रेमाने रंगवायचं असतं. होळी आपल्याला शिकवते, शेवटी जिंकते तीच श्रद्धा आणि वाचतो तोच माणूस ज्याचं मन शुद्ध असतं. चला तर मग आता रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.